यस, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 वरती चर्चा करतो आणि पार्ट 2 मधला 8 चॅप्टर ट्रिग्नोमेट्री याचा आपण प्रॉब्लेम सेट मित्रांनो 8 बघतोय. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 8.1 आणि प्रॅक्टिस सेट 8.2 बघितलेली आहे. आज आपण प्रॉब्लेम सेटवर चर्चा करणार आहोत. तर जाऊयात पटकन पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन झटकन दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला या प्रॉब्लेम सेटमध्ये पहिला प्रश्न, साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. मित्रांनो, याच्यामधला कुठला परफेक्ट उत्तर आहे बघा. याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे प्रॉब्लेम सेटमध्ये, तो पहिला क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट आंसर फॉर द मल्टिपल चॉइस क्वेश्चन. मल्टीपल चॉइस क्वेश्चन है, कौन बनेगा करोड़पति से अमिताभ बच्चन बोल रहा हो, चलो देखिए उस टाइप का क्वेश्चन इधर हमारे पास हो गए. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू, खालीलपैकी कोणती स्टेटमेंट खरी आहे. तर मित्रांनो, साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा हे स्टेटमेंट बरोबर आहे. बघा, हा फॉर्म्युला लक्षात घ्या, साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा आणि कॉस थीटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थीटा. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की बाबा साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा आणि कॉस थीटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थीटा. हे दोन फॉर्म्युले लई महत्वाचे आहेत. आता चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द व्हॅल्यू ऑफ 90. भावड्या, साइन 90 ची व्हॅल्यू काय? डी ऑप्शन आहे, 1 करेक्ट आहे. साइन 90 ची व्हॅल्यू आपल्याकडे येते 1. साइन 0 ची व्हॅल्यू येते 0. साइन 30, साइन 60 ची व्हॅल्यू येते √3/2. या व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे. इथं तुमचं करेक्ट आन्सर आहे 1. ओके, पुढचा बघा. आता बघा 2 tan 45. आता ही व्हॅल्यू मला काढायची. 2 tan 45 प्लस कॉस 45 मायनस साइन 45. मित्रांनो, तुम्हाला मी म्हटलं तो टेबल आहे ट्रिग्नोमेट्रीचा टेबल, तो माहिती पाहिजे. त्या टेबलमध्ये या सगळ्या व्हॅल्यू आहेत. त्या टेबलमध्ये या व्हॅल्यूमध्ये 2 इंटू टॅन 45 ची व्हॅल्यू असते 1. लक्षात घ्या, टॅन 45 ची व्हॅल्यू कधीही 1 असते त्या टेबलमध्ये. त्याच्यानंतर प्लस कॉस 45 ची व्हॅल्यू 1/√2 आणि मायनस साइन 45 ची व्हॅल्यू पण असते 1/√2. आता बघा, 2 इंटू 1 झालं 2 प्लस √2 गेला म्हणजे 0 राहिला. 2 प्लस 0 किती आला आन्सर? 2. 2 ऑप्शन म्हणजे सी ऑप्शन करेक्ट आहे. तर असं मित्रांनो एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करावा लागेल. तुम्हाला फक्त इथे या व्हॅल्यू माहिती पाहिजे बाबा. टॅनची व्हॅल्यू काय, कॉस 45 ची व्हॅल्यू काय आणि साइन 45 ची व्हॅल्यू काय, या व्हॅल्यू माहिती पाहिजेत. त्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्या की तुझं आन्सर आलं बावड्या. तुला काय जास्त टेन्शन आहे? काहीच नाही. चला पुढचा प्रश्न. हा हा, क्या ये सवाल है. देखो भाई साहब, कॉस 28 डिग्री आणि अपॉन साइन 62 डिग्री. बघा, आता कॉस 28 म्हणजे काय बाबा, असं लिहा. कॉस 28 म्हणजे साइन 90 मायनस 28 डिवायडेड बाय आपण लिहू शकतो साइन 62. कॉस थीटा म्हणजे साइन 90 मायनस थीटा. मगाशीच आपण फॉर्म्युला बघितला होता काय बाबा, कॉस थीटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थीटा. मगाशी फॉर्म्युला बघितला होता. किंवा तुम्ही साइनच्या जागेवर लिहू शकता कॉस 90 मायनस थीटा. हा फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. आपण लिहिलं कॉस 28 म्हणजे साइन 90 मायनस 28. आता बघा, साइन 90 मायनस 28 किती? 90 मायनस 28. 10 मधून 8 गेले 2, इथं आला 1 आणि राहिले 62. साइन 62 आपण हे खाली पण आपल्याकडे आहे साइन 62. साइन 62 अपॉन साइन 62 आपल्याकडे 1 आलं. आन्सर 1, डी ऑप्शन करेक्ट आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो यातले प्रश्न तुम्हाला बऱ्याचदा येऊ शकतात. खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, चला जाऊयात पुढे. पुढचा क्वेश्चन बघा. अरे बाबा, हा प्रश्न बघा. इन राईट अँगल ट्रायंगल TSQ, TS इज इक्वल टू 5 आहे, अँगल इक्वल टू 90 आहे. बघा, TS इज इक्वल टू 5. TS कुठे? या बघा, TS 5 आहे. अँगल S इज इक्वल टू 90 डिग्री. SU इज इक्वल टू 12 आहे. आणि आपल्याला सांगितलंय साइन T कॉस T टॅन T, साइन U कॉस U टॅन U. या सगळ्या व्हॅल्यू मला काढायच्यात, पण भावा त्याच्या अगोदर मला हायपोटेनियस माहिती पाहिजे. हायपोटेनियस आपल्याकडे नाहीये, मग आपण हायपोटेनियस काढू. त्यासाठी लिहायचं इन ट्रायंगल TSU बाय पायथागोरस थेरम. भावड्या, पायथागोरसच्या थेरम नुसार तू हायपोटेनियस काढू शकतो. पायथागोरसचा थेरम काय? हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. हायपोटेनियस कोण आहे सर? TU आहे. मग भावड्या तू TU चा स्क्वेअर कर इज इक्वल टू TS स्क्वेअर प्लस SU स्क्वेअर.
टी एस चा स्क्वेअर प्लस एस यू चा स्क्वेअर. आता मला सांग टी एस किती 5 आहे, इथं लिहायचा 5 चा स्क्वेअर. एस यू 12 आहे, इथं लिहिला 12 चा स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर 25, 12 चा स्क्वेअर 144. मग आपल्याकडं टी यू स्क्वेअर इज इक्वल टू 25 प्लस 144 केलं की 169 येतं. आणि टी यू इज इक्वल टू किती 169चा स्क्वेअर रूट आलं 13. म्हणजे मित्रा माझ्याकडे काय आलं इथं टी यू इज इक्वल टू 13. आता बाकी सगळ्या गोष्टी काढू शकतो. त्याच्यातला पहिला फॉर्म्युला पहिलं काय करायचं साइन टी. ओके, साइन टी म्हणजे थिटा बाबा इथं टी या ठिकाणी असणार आहे बरं का. साइन टी म्हणजे जर भावड्या तुझा जर थिटा इथं असेल तर मला सांगा साइनचा फॉर्म्युला काय येतो. साइनचा फॉर्म्युला येतो अपोजिट साइड, मी शॉर्टकटमध्ये लिहितो, अपॉन हायपोटेनस. हा झाला साइनचा फॉर्म्युला. आता मला सांगा इथं अपोजिट साइड कोण आहे, थिटा टी या ठिकाणी, मग टीच्या अपोजिट साइड कोण आहे एस यू. मग इथं लिहायचं एस यू डिवायडेड बाय हायपोटेनस कोण आहे टी यू. हायपोटेनस तर बदलणार नाही, हायपोटेनस आहे टी यू. आता एस यू किती बाबा अपोजिट साइड आहे 12 आणि हायपोटेनस किती आला 13. संपला विषय, एकदम सोपा विषय. साइन टी नंतर आपल्याकडे काय विचारला बाबा कॉस टी. दुसरा पॉइंट आहे कॉस टी. कॉस टी, कॉस टीचा फॉर्म्युला काय बाबा, आपल्याला कॉसचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला लिहा, फॉर्म्युला माहिती पाहिजे. ऍडजसंट साइड अपॉन, शॉर्टकटमध्ये लिहू ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. भावड्या आता मला या थिटाच्या ऍडजसंट म्हणजे शेजारी कोण आहे, थिटाच्या शेजारी कोण आहे बाबा. इथं बघा थिटाच्या ऍडजसंट साइड आली तुमच्याकडं, ही आली बाबा कुठली टी एस आणि हायपोटेनियस कोण आहे टी यू. मग इथं लिहायचं टी एस अपॉन हायपोटेनियस टी यू आहे. टी एस किती 5 आहे, टी यू किती 13 आहे. झालं बाबा. तिसरा पॉइंट आता टॅन टी. टॅन टी ची व्हॅल्यू काय, आता टॅन टी, टॅनचा फॉर्म्युला काय अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. फॉर्म्युला लिहा इथं व्यवस्थित लिहा, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ऍडजसंट साइड मी शॉर्टकटमध्ये लिहितो, जागा कमी आहे म्हणून. आता मला सांगा टीच्या अपोजिट कोण आहे, टी कुठे इथं, त्याच्या अपोजिट साइड कोण बाबा, हे बघा सामने वाले साइड को हम अपोजिट साइड कहते हैं. टीच्या अपोजिट आली एस यू. मग इथं लिहायची बाबा एस यू डिवायडेड बाय ऍडजसंट शेजारची आहे टी एस. इथं लिहायचं टी एस. एस यू किती आहे 12 डिवायडेड बाय टी एस किती आहे 5. म्हणजे 12/5 लिहिलं, विषय संपला. एकदम साधा सोपा सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन आपण बघूया त्या ठिकाणी. 4th नंबर काय बाबा, साइन यू कॉस यू टॅन यू. यू साइन यू, इथं लिहायचं साइन यू. साइनचा फॉर्म्युला काय अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. मग इथं लिहायचं अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. तर भावड्या मला तू सांग यूच्या अपोजिट कोण. आता तुझा थिटा बदलला, तिच्या थिटाची जागा बदलली आहे. आनंद झालाय साऱ्या गावाला, आमच्या थिटाची जागा बदलली गो. अपोजिट साइड चेंज झाली, टी एस झाली अपोजिट साइड, एस यू झाली ऍडजसंट साइड आणि हा टी यू जो आहे तो तुमचा हायपोटेनस. तर भावड्या अपोजिट साइड कोण, यूच्या अपोजिट आहे टी एस. मग इथं लिहिलं टी एस. हायपोटेनियस कोण आहे टी यू, हायपोटेनियस लिहिलं टी यू. आता टी एस किती 5 अपॉन हायपोटेनियस किती झालं बाबा. आता कोण राहिला, आता राहिला बाबा कॉस यू. कॉस यू ला आपण या ठिकाणी इथं लिहू कॉस यू. साइन यू नंतर कॉस यू. कॉसचा फॉर्म्युला काय ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. तर भावड्या या यूच्या ऍडजसंट शेजारी कोण आहे टी यू, टी एस एस यू आहे. मग लिहिला एस यू आणि डिवायडेड बाय बाबा याच्या हायपोटेनस कोण आहे टी यू आहे, तो हायपोटेनस लिहिला टी यू. मग एस यू अपॉन टी यू. एस यू किती बाबा आपल्याकडे आहे 12, टी यू किती आहे 13. संपला विषय. त्या चौथा पाचवा झाला. आता 6वा पॉइंट. आता टॅन यू. टॅन यूचा फॉर्म्युला काय बाबा, टॅन यूचा फॉर्म्युला अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ओके, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. आता अपोजिट कोण आहे, यूच्या अपोजिट कोण आहे टी एस. यूच्या ऍडजसंट कोण आहे एस यू. मग इथं लिहायचं टी एस अपॉन एस यू. बावड्या टी एस किती आहे 5 आहे, एस यू किती आहे 12 आहे. मग इथं लिहून टाकायचं 5/12. संपला विषय. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. फक्त तुम्हाला काही फॉर्म्युले व्यवस्थित माहिती पाहिजेत. फॉर्म्युले जर माहिती असतील तर तुमचा कार्यक्रम एकदम फिट होईल, तुम्ही सुपरहिट व्हाल. नाहीतर विषय लय गंभीर आहे. पुढचा प्रश्न बघा. बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी आता आपण समजून घेऊयात. पुढचा प्रश्न, अगला सवाल आपके सामने आपके स्क्रीन पे ये रहा है. देखो सर काय आहे, इन राइट एंगल ट्रायंगल XYZ
आपल्याला इथं XZ8 आहे, ओके, YZ 17 आहे. आता XY माहिती नाही. अगं का XY जर का तुला माहिती नसेल भावड्या, तर तू पायथागोरसचा थेरम वापर आणि XY काढून टाक आणि त्याच्यानंतर बाकीची जत्रा. ओके, पहिले हे होऊ द्या. तर पहिला आपण लिहूया इन ट्रायंगल XYZ बाय पायथागोरस थेरम हायपोटेन्यूज इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. मग इथं लिहायचं इन ट्रायंगल XYZ बाय पायथागोरस थेरम काय असणार, ZY चा स्क्वेअर, ZY का स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूज ZY त्याचा स्क्वेअर बरोबर XY स्क्वेअर प्लस XZ स्क्वेअर. इथं लिहायचं XY चा स्क्वेअर प्लस XZ चा स्क्वेअर. आता मला सांगा ZY किती 17 आहे, मग ZY च्या जागेवर 17 ला लिहून टाकायचं भावड्या. XY किती आहे, कुठे गेला XY मला माहिती नाही. XY ला म्हणायचं भावा तू इथंच थांब, तू जाऊ नको लांब. XZ काय बाबा 8 आहे, मग इथं लिहून टाकायचं 8 चा स्क्वेअर. 17 चा स्क्वेअर आला 289. XY चा स्क्वेअर आपल्या जाग्यावर 8 चा स्क्वेअर 64. आता सगळ्यांना एका बाजूला घेऊन येऊ, त्यांना म्हणायचं भावड्यांनो सगळ्यांनी तुम्ही एका बाजूला या, बाकी लांब राहू नका. हा बघा 289 आपल्या जागेवर, 64 प्लस इकडे आले -64 इज इक्वल टू XY चा स्क्वेअर आपल्या जागेवर. आता एक काम करा, 289 मधून 64 गेले, 9 मधून 4 गेले 5, 8 मधून 6 गेले 2 आणि हा 2 आपल्या जागेवर इज इक्वल टू XY चा स्क्वेअर. मग XY इज इक्वल टू काय झालं बाबा, 225 कितीचा स्क्वेअर आहे, 15 चा आहे, म्हणून 225 चं स्क्वेअर रूट आलं 15. म्हणजे माझ्याकडे आलं XY इज इक्वल टू 15. म्हणजे हा जो XY आहे तो आला 15. आता मला काय करायचं, पहिली गोष्ट मला सांगितलेलं आहे साइन Y. भावा साइन Y, साइन Y कुठे बाबा, इथे साइन Y कॉस Y टॅन Y, मगाच्या सारखाच विषय. Y म्हणजे थिटा इथं असेल तर अपोजिट साइड कोण आहे बाबा, XZ आहे. ऍडजेसंट साइड काय बाबा, XY. एवढ्या गोष्टी तुला नीट समजून घेतल्या पाहिजे. आणि ZX जो तुमचा हायपोटेनियस तो काय बदलला नाही, थिटा कुठेही असू दे हायपोटेनियस बदलत नाही. साइनचा फॉर्म्युला काय बाबा, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. आता मला सांगा अपोजिट साइड कोण आहे, वायच्या अपोजिट कोण आहे, वायच्या अपोजिट XZ आहे. मग इथं लिहून टाका XZ डिवायडेड बाय हायपोटेनियस कोण आहे, YZ आहे, लिहून टाका YZ. XZ किती 8 आणि YZ किती 17. संपला विषय, एकदम भारी आहे. दुसरा साइन झाला, आता कॉस Y काढू. कॉस Y चा फॉर्म्युला काय बाबा, ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. फॉर्म्युला फक्त नीट लिहा. आता ऍडजेसंट साइड थिटाच्या शेजारी कोण आहे, ऍडजेसंट म्हणजे शेजारची साइड. बावड्या या थिटाच्या शेजारी कोण आहे, XY. लिहून टाका बाबा सर XY आहे. डिवायडेड बाय हायपोटेनियस कोण आहे, YZ आहे किंवा ZY आहे. XY किती 15 आपण YZ किती 17. साइन झालं, कॉस झालं, तिसरा पॉइंट आपल्याकडे झाला टॅन Y. टॅनचा फॉर्म्युला अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. एवढाच विषय बाबा, जास्त काय विषय वाढवायचा नाही. आता या वायच्या अपोजिट थिटाच्या अपोजिट कोण आहे बाबा, XZ आहे. इथं लिहून टाका XZ. ओके, आणि डिवायडेड बाय ऍडजेसंट साइड कोण, XY आहे. इथं लिहून टाका XY इज इक्वल टू XZ काय बाबा 8 आणि XY काय 15. 8/15 झालं मित्रांनो. अशा पद्धतीने हा झाला. आता साइन Y कॉस Y टॅन झाला. आता साइन Z कॉस Z टॅन Z. मग लिहून टाकायचं चौथा पॉइंट, साइन Z इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. आता मला सांगा झेडचा विचार करायचा भावड्या तुला. आता झेड कुठे, हे बघा सर इथं झेड म्हणजे तुझा थिटा इथं आहे. थिटा बदलला, अपोजिट साइड बदलली. हे बघा ही आली XY अपोजिट साइड, ऍडजेसंट साइड ही आली XZ. समजला विषय. मग आता अपोजिट साइड कोण आहे, XY आहे. मग इथं लिहायचं XY. आपण तुमचा हायपोटेनियस नाही बदलणार, हायपोटेनियस YZ राहणार आहे. आता बघा XY किती, XY आहे 15 आपण YZ आहे 17. झालं बाबा, एक मुद्दा झाला. या ठिकाणी आपला साइन Z झाला. आता कॉस Z आणि टॅन Z राहिला. आता कॉस Z 1 2 3 4 नंबर आपल्याकडे आहे कॉस Z. कॉसचा फॉर्म्युला काय बाबा, ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. आता मला सांगा ऍडजेसंट साइड कोण आहे, थिटाच्या ऍडजेसंट म्हणजे शेजारची साइड कोण आहे, XZ आहे. मग इथं लिहून टाका XZ डिवायडेड बाय हायपोटेनियस YZ आहे, तो काय बदलणार नाही. आता मला सांगा XZ किती आहे, XZ 8 आहे आणि हायपोटेनियस 17 आहे. मग इथं लिहायचं 8/17 झालं. आता चौथा नाही, हा पाचवा होता पॉईंट बाबा. हा पाचवा पॉईंट पकडा.
आता 6वं आपल्याकडे टॅन झेड. टॅनचा फॉर्म्युला काय बाबा, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. फॉर्म्युला नीट लिहून घ्या, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. आता झेडच्या अपोजिट कोण आहे, एक्स वाय आहे, मग इथं एक्स वाय लिहून टाका. डिवायडेड बाय ऍडजसंट कोण आहे, शेजारी कोण आहे, एक्स झेड आहे, एक्स झेड लिहून टाका. माझ्याकडे आन्सर काय आलं, एक्स वाय काय बाबा 15 आहे, डिवायडेड बाय एक्स झेड किती आहे बाबा 8 आहे, 15/8 आलं. अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. एकदम सिंपल आहे मित्रांनो. आता जाऊयात पुढे. तिसरा झाला, आता चौथ्या प्रश्नाकडे आपल्याला वळायचं आहे, पुढच्या प्रश्नाकडे. चला पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी आता पुढचा प्रश्न, आता याच्यामध्ये काही ठराविक प्रश्न इथे बघा. इन राईट अँगल ट्रायंगल एलिमेंट n इज इक्वल टू थिटा. हे बघा बाबा, आता तुम्हाला म्हणलंय त्यांनी, ही तर तुझा बाबा थिटा आहे, थिटा इथं म्हणजे ही झाली अपोजिट साइड, ऍडजसंट साइड आणि हायपोटेनस. आणि आपल्याला दिलेलं आहे कॉस थिटा इज इक्वल टू 24. बघा कॉस थिटा इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला, कॉस थिटा इज इक्वल टू 24/25. ही कॉस थिटाची व्हॅल्यू दिले आणि त्याच्यावरून साइन थिटा, टॅन थिटा, साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. तर पहिली गोष्ट आपल्याला कॉस थिटाचा जर फॉर्म्युला जर आपण बघितला तर कॉस थिटाचा फॉर्म्युला काय, तो अपोजिट साइड ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस असा कॉस थिटाचा फॉर्म्युला येतो. आणि कॉस थिटाची व्हॅल्यू किती दिली, 24/25 इज इक्वल टू ऍडजसंट साइड. या थिटाच्या ऍडजसंट शेजारी कोण आहे, mn आहे, इथं लिहून टाका बाबा mn, डिवायडेड बाय हायपोटेनस कोण आहे, ln आहे, इथं लिहा ln. याचा अर्थ mn इज इक्वल टू 24 आणि ln इज इक्वल टू 25 घेऊ शकता. mn इज इक्वल टू 24 म्हणजे तुम्ही 24k घ्या आणि ln इज इक्वल टू 25 म्हणजे 25k घ्या. आता मला काय करायचं बाबा, बघा या ठिकाणी आपल्याकडे काय mn इज इक्वल टू किती 24k पकडा आणि हायपोटेनस आपल्याकडे 25k आहे. आता मला पहिली ही अपोजिट साइड काढली पाहिजे, म्हणजे एलएम काढली पाहिजे. त्यासाठी आपण काय करणार, पायथागोरसचा थेरम वापरणार. इन ट्रायंगल एलएमएन बाय पायथागोरस थेरम. बघा इन ट्रायंगल एलएमएन बाय पायथागोरस थेरम, एलियन स्क्वेअर काय फॉर्म्युला आपल्याकडे येतो, एलियनचा स्क्वेअर इज इक्वल टू एलियम स्क्वेअर प्लस mn स्क्वेअर, एलियमचा स्क्वेअर प्लस mnचा स्क्वेअर. आता मला सांगा एलियन काय दिले 25k, इथं लिहून टाकायचा 25k होल स्क्वेअर इज इक्वल टू एलियमचा स्क्वेअर. एलियम आपल्याला माहिती नाही, एलियमला म्हणायचं भावा तू इथंच थांब, प्लस mnचा स्क्वेअर. mn किती, mn आपल्याकडे 24 आहे, इथं लिहा 24k चा स्क्वेअर. आता 25 चा स्क्वेअर 625k स्क्वेअर, lmचा स्क्वेअर lm स्क्वेअर आणि 24k चा स्क्वेअर 576k स्क्वेअर झालं. आपल्याला कोणाची एलएमची व्हॅल्यू काढायची, 625 आपल्या जागेवर, 625k स्क्वेअर आपल्या जागेवर, हा 576 प्लस इकडाला मायनस 576k स्क्वेअर इज इक्वल टू एलएमचा स्क्वेअर. आता आपल्याकडे एलएम स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, 625 मधून 576 गेले. बघा 625 मधून 576 मायनस करा, या ठिकाणी 5 मधून जाणार नाही, 15 मधून 6 गेले 9, इथं एक आपण घेतला, 12 मधून 8 गेले 4 म्हणजे 49 माझ्याकडे आन्सर येईल, 49k स्क्वेअर. मग एलएम किती, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट काढला, 49चा स्क्वेअर रूट आला 7, k स्क्वेअरचा आला k म्हणजे 7k. माझ्याकडे एलएम इज इक्वल टू आलेला आहे 7k, मग इथं मी लिहितो बाबा 7k. बाकीच्या आता सगळ्या व्हॅल्यू आपण काढूयात. चला बाकी आता मला बघा काय करायचंय, पहिला साइन थिटा, शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला सांगतो, साइन थिटाचा फॉर्म्युला काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. मला सांगा थिटाच्या अपोजिट काय, एलियम, मग इथं लिहा एलियम. आपण हायपोटेनस माझ्याकडे काय बाबा एलियन, इथं लिहिला एलियन. एलियम काय आपल्याकडे, एलियम दिले 7k अपॉन एलियन किती 25, के गेला म्हणजे किती आलं 7/25 झाला. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आपल्याकडे काय विचारलंय, टॅन थिटा. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट साइड कोण आहे, एलएम आहे, मग इथं लिहून टाका एलएम, डिवायडेड बाय ऍडजसंट साइड कोण आहे, mn आहे, लिहून टाका mn. आता एलियम किती बाबा, एलियम आपल्याकडे 7k डिवायडेड बाय mn किती बाबा 24k, k गेला 7/24 आला. अशा पद्धतीने आपल्याकडं हे आन्सर झालं आपल्याकडे कशाचं, टॅन थिटा. आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस, साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा काढायचं आहे. साइन स्क्वेअर थिटा, आता मला सांगा साइनची व्हॅल्यू काय बाबा, साइनची व्हॅल्यू 7/25, मग त्याचा स्क्वेअर म्हणजे काय 7/25 चा स्क्वेअर.
7चा 49, 25चा 625, संपला विषय. दुसरा कॉस स्क्वेअर थिटा. बाबा कॉसची व्हॅल्यू तुझ्याकडे 24/25 आहे. आता त्याचा स्क्वेअर करा. 24चा स्क्वेअर किती 576 आणि 25चा किती 625 झाला. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल. थोडासा वेगळा होता परंतु इम्पॉर्टंट होता. तर चला आता जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा 5वा प्रश्न एकदम सोपा. फिल इन द ब्लँक्स. बघा साइन 20 म्हणजे काय असतो आपल्याकडे माहिती आहे. साइन थिटा इज इक्वल टू कॉस, आपल्याकडे काय येतो साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. बरोबर. मग आपल्याकडे साइन 25 आहे, साइन 20 आहे इज इक्वल टू कॉस 90 मायनस 20. मग काय आलं कॉस 90 मधून 20 गेले किती राहिले 70 राहिले. म्हणजे इथं तुमच्याकडे काय आलं पाहिजे 70 आलं पाहिजे. साइन 20 इज इक्वल टू कॉस 70. त्याचप्रमाणे हा पहिला झाला. आता दुसरा एक आपण तिसरा बघून मग आपण दुसऱ्याकडे येऊया. तिसरा जर मी बघितला तर तिसऱ्यामध्ये माझ्याकडे काय येईल कॉस 40 डिग्री. कॉस 40 डिग्री इज इक्वल टू साइन आपल्याकडे काय येणार 90 मायनस 40 येणार. बरोबर. साइन 90 मधून 40 गेले किती राहिले 50. साइन 50 म्हणजे इथं कॉस 40 म्हणजे इथं आपल्याकडे साइन आलं 50 डिग्री. आता इथं टॅन 30 इंटू टॅन आपल्याकडे थिटा पकडा. आपण काय करू टॅन 30 डिग्री आहे इंटू टॅन थिटा पकडू इज इक्वल टू 1. आता इथं काय येईल अँगल, त्या अँगल काय येईल तो काढण्यासाठी एक काम करा. टॅन 30 ची व्हॅल्यू किती येते बघा. साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 येते. कॉस 30 ची व्हॅल्यू √3/2 येते. 2 गेले 1/√3 म्हणजे टॅन 30 ची व्हॅल्यू आपल्याकडे 1/√3 येते. तो जो टेबल आहे इंटू टॅन थिटा इज इक्वल टू आपल्याकडे 1. तो टेबल माहिती आहे ना आपल्याला, जो टेबल ट्रिग्नोमेट्रीचा ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या व्हॅल्यू काढल्या त्याच्यामध्ये साइन 30 कॉस 30 टॅन 30 या सगळ्यांच्या व्हॅल्यू आपल्याकडे आहे. त्या टेबलनुसार टॅन 30 ची व्हॅल्यू 1/√3 येते इंटू टॅन थिटा इज इक्वल टू 1. आता इथं टॅन थिटाला इथंच ठेवू आणि 1 इंटू बघा 1 इंटू हा √3 डिवाइड आहे, पलीकडे गेला मल्टिप्लाय झाला √3. मग टॅन थिटा इज इक्वल टू 1 इंटू √3 किती झाला बाबा √3 झाला. बरोबर. टॅन थिटा इज इक्वल टू √3. मग टॅन थिटा इज इक्वल टू √3 म्हणजे टॅन किती असतो मित्रांनो टॅन 60 ची व्हॅल्यू √3 असते. टॅन 60 ची व्हॅल्यू √3 असते. टॅन थिटा किती आला 60 आला. म्हणजे इथं तुमच्याकडे आन्सर पाहिजे 60 डिग्री. तर अशा पद्धतीनं हा एक टेबल आपल्याला कंप्लीट करता येईल. परीक्षेला प्रश्न आला की फक्त हे बॉक्स भरायचे 3 मार्काला येऊ शकतो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण हा प्रॉब्लेम सेट बघितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं जे चॅप्टर आहे सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम यावरती चर्चा सुरू करू आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.